नमस्कार. ऋतुजा कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चिकन बिर्याणी बघूया. अगदी एकदम सोप्या पद्धतीमध्ये पण बघूया. सुरुवातीला आपण इथे बरिस्ता बनवायला घेऊया. इथे मी कांदे 2 ते 3 मोठ्या साईजचे कांदे असे लांब ह्याच्यामध्ये चिरून घेतलेले आहेत आणि ते तेलामध्ये छान असे तळून घेतलेले आहे. त्यानंतर इथे मी 1.5 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 200 ग्रॅम दही घेतलेलं आहे. त्यानंतर बिर्याणी मसाला एक अख्खी 10 रुपयाला जे पुडी येते म्हणजे 2 मोठे चमचे बिर्याणी मसाला घेतले, धना पावडर, तेजपत्ता, मीठ, हळद, अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे. त्यानंतर दालचिनी, हळद घेतलेली आहे, लाल मिर्च पावडर आणि आपला घरगुती कांदा लसूण म्हणजेच काळं तिखट, कोथिंबीर. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सगळे खडे मसाले वापरू शकता. आणि शेवटी आपण इकडे थोडासा बरिस्ता म्हणजे थोडासा क्रंच करून घ्यायचा आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर ह्याच्यामध्ये आपण बरिस्ता तळलेलं तेल आहे ते थोडंसं टाकायचं आणि याला कमीत कमी अर्धा पाऊण तास किंवा 1 तास, मी ते 1.5 तास इथे मी मॅरिनेशन करायला घेतलं होतं. तोपर्यंत आपण राईस बनवून घेऊया. एका पातेल्यामध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि तेजपत्ता आणि जिरे छान तडतडली की याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे. जेवढा तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यात थोडंसं जास्त म्हणजे 2 ग्लास आपण जास्त पाणी घ्यायचं आहे. याच्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचा आणि लिंबू तसंच टाकायचा, कारण लिंबू टाकल्यानंतर जिऱ्यामुळे तांदळाला भाताला आपल्या लालसर कलर येतो, पण लिंबाने त्या पांढरा शुभ्र भात होतो. प्रमाणे मीठ घ्यायचं आणि 80% किंवा 90% तांदूळ इथे शिजवून घ्यायचा. इथे आमचा 90% मी तांदूळ शिजवून घेतलेला आहे. आणि आता आपण हा काढून घ्यायचा, यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे. इथे आपलं राईस तयार झालेला आहे. त्याच पातेल्यामध्ये मी सेम तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये कांदा छान असा परतून घ्यायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची भरपूर सारी पेस्ट टाकलेली आहे. त्या मॅरिनेशनमध्ये पण टाकली होती, त्याच्यामुळे मी जास्त इथे पेस्ट घेतलेली नाही. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही भरपूर टाकू शकता. टोमॅटो ऑप्शनल आहे, कारण दह्यामुळे खूप जण टोमॅटो टाकत नाहीत. हवा असेल तर टाका, नाही तर नका टाकू. या ठिकाणी मी घरगुती काळं तिखट घेतलेलं आहे. त्यानंतर सुहाना आंब्याचा कांदा लसूण मसाला आणि धने पावडर हे छान मसाले परतून घ्यायचं आणि मॅरिनेशन केलेलं चिकन टाकायचं आहे. ते छान हलवून घ्यायचं. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आणखीन मसाले टाकू शकता, पण मी मॅरिनेशनमध्ये भरपूर मसाले टाकले होते म्हणून ह्याच्या मी टाकले नाही. आणि अगदी थोडंसं म्हणजे मी 2-3 चमचेच पाणी इथे घेतलेलं आहे ते टाकायचं आणि चिकन छान शिजवून घ्यायचं. इथं आपलं चिकन छान असं बघू शकता शिजून झालेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भरपूर मसाले टाकू शकता, पण इथे मी लिमिटेड मसाले टाकलेले आहेत. अशी बिर्याणी खूप छान होते. तुम्ही नक्की करून बघा. आता आपण इथे लेअरिंग द्यायचं आहे. त्यामध्ये बरिस्ता आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. मी इथे एकच लेअर देत आहे. त्यानंतर जेवढा आपण तांदूळ उकडून घेतलेला आहे सर्व तांदूळ टाकून घ्यायचा आहे. वरती बरिस्ता टाकायचा आहे. फूड कलर ऑप्शनल आहे किंवा केसर पण टाकू शकता, पण मी इथे फूड कलर टाकलेला आहे. केशरी आणि हिरवा असे 2 फूड कलर टाकायचे आहेत. कोथिंबीर आणि बरिस्ता टाकून ह्याला दमला ठेवायचं आहे. आता दमला हे तुमच्या जोपर्यंत छान अशी वाफ येत नाही तोपर्यंत हे दमला ठेवायची. ते मी अर्धा तास दमला ठेवलं होतं. बघू शकता आपली बिर्याणी किती छान अशी वाफ पण येते आणि तांदूळ छान मोकळा आणि हे झालेलं आहे. आता आपण एका भांड्यामध्ये काढून बघू शकता. कलर खूप छान झालेले लेअरमुळे याच्यामध्ये खाली चिकन पण खूप छान शिजलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपली अगदी सोप्या पद्धतीची बिर्याणी तयार आहे. नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.